और कधी संकट आलं तर पंढरपुरातला मालक स्वतःचा जीव त्याच्या अंगाखाली आथरून त्याला गादी करीन, म्हणजे त्याच्यावरचे संकट दूर करीन इथपर्यंत पाहिलं. पण त्याच्यावर संकट आल्याच्या नंतर याईनं स्वतःच्या जीवाचं मात्र केलंय. एक बाई एवढी अधिकारी तिच्या अधिकाराच्या बळावर अमृत प्राप्त केलं. अमृत घरी नाही आणलं स्वामीजी, एका गुंफेत ठेवलं. आणि काही जीवायला आपलंसं केलं. ते जीव पण माणसं जवळ घेतले नाही, राक्षस जवळ घेतले नाही, भुंगे जवळ घेतले. भुंग्याच्या 14 जाती येतात, कुत्र्याच्या 6 जाती येतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जाती आहेत ना. आपण जे पाहतोच नाही शेपटा हलिणारे कुत्रे, हे ग्रामसुकर म्हणते त्यांना. सारमेय नावाची जात 1 नंबरची जात. आता तुम्ही म्हणताल आम्ही तर लय जातीचे कुत्रे, हे मानव निर्मित येते. येटगळ मालकाचं तोंड चाटीत येत कुठे काही बी. हो, मी फर्स्ट क्लास डब्यात बसलो एकदा नाही का बसतो तुमच्या जीवावर. मला काय ताण आहे देवीचं तेल देईला आणि भुत्याला घाईला, काय ताण घ्यायचा. पण त्या डब्यात मला जास्त पेणारेच लोक दिसले मारुतराव. हो, कसं काय मी टिशील सांगून बदलून घेत असतो डबा. मग हो, मोठाली माणसं बॉक्सच घेतील त्या डब्यात. हो, काय घरावानीचं असतं ना ते. एका डब्यात इतकल्याच चढ्यायचे 2 माणसं, एक बाईने एक माणूस. त्याला का कपडे नव्हते का काय देव जाणे बा, इतकल्याच चढ्या अशा. आणि इथं एक थैली, आणि त्या थैलीत कुत्र्याचं पिलू. हो, आणि टिश्यू पेपरनं त्याचं तोंड पुसायली ती बाई. म्हणलं ही मागच्या जन्मात लय मोठी कुत्री असा, हिची इच्छा राहिली म्हणून आता ही कुत्र्याचं नाक पुसायली. हो, मी टिशील म्हणलं मन नको वाया डब. म्हणले महाराज जागात नाही. मी म्हणलं मी याच्यात जनरलमध्ये बसतो, पण काय कुत्र्याचं नाक पुसायले तीन येडेवानी. अहो तिनं तिकीट दिले कुत्र्यात. मला वाटतं प्राणी नेता येत नाहीत वाटतं फुकट. मग आपल्याला काय माहिती, शिक्षण कमी. त्या टिशीन सांगितलं तिकीट काढे म्हणे कुत्र्याचं. मी म्हणलं बापरे, कुत्र्याचे तिकीट. हो, आणि लय कुत्र्याला कळत नाही कुत्रं कुठं बसवा. 55 लाखाची गाडी घेतली, पैसे देणारा ड्रायव्हरच्या सीटवर आणि कुत्र मालकाच्या सीटवर. वा रे वा कुत्रा. आणि बाप म्हशीच्या कोठ्यात झोपल्याला, त्याला पंखा नाही, हाणलत म्हशीनं शेपूट तर गोंड्यानं लागलं वार. हो, असे काही काही कुत्रे फिराल कापाव. काय सांगू लागलो. हा, त्या 6 जाती. तशा भुंग्याच्या 14 जाती. आपल्याला 4-2 भुंगे माहिती आहेत, गोळे करणार भुंग्याच्या जाती. हो, त्या जाती आता मकरंद खाणाऱ्या भुंग्याच्या जाती. हो, सुवर्ण कमळावरचा मकरंद खाणारे विशिष्ट भुंगे असते. त्याचंच कालिदासांनी वर्णन केले. कोणी एक विचित्र पुतळा जेवा वयासी बैसला. सूर्योदय झाला की ते कमळ उमलते आणि त्याच्यावर ते भुंगा जेवायला बसतो. इतकं प्रेम त्याचं. दिवस माळाला की कमळ मिटून जाते. लाकडं कोरणारा भुंगा पण कमळाला धक्का लागू देत नाही, इतकं प्रेम. काय ते भुंगा. असे काही भुंगे. त्या भुंग्यापैकी 14 पैकी एक भुंग्याची जात आपली शिकेलीने सांगितलं, आमच्या मालकावर जर कधी संकट आलं, अशुद्धा संग पियुषानाम. अशुद्ध म्हणजे रक्त. त्या रक्ताच्या थेंबावर पियुषाचा थेंब टाकी जा, माझे मालक पुन्हा एकदा तयार होतील. आला तो प्रसंग. ताकद किती मोठी आहे लोकांची बघा, किती मोठी ताकद आहे. भगवान प्रभू रामचंद्रासोबत युद्ध ह्या बाईच्या मालकाचं. तुंबळ युद्ध पंढरपुरातले मालक, 7व्या अवतारातले मालक पंढरपुरातले. इतकं युद्ध सुरू झालं. नाकात जमाला पंढरपुरातल्या मालकाचा प्रभू रामचंद्राच्या. लक्षात आला आता आपण वाचत नाहीत आपण. पण संकटात माणूस, हृदयस्थ माणसाचं ध्यान करतो स्वामीजी. संकटात हृदयस्थ, आपल्यावर अतूट प्रेम करणारा व्यक्ती असतो का, त्याचं माणूस संकटात ध्यान करतं. मग पंढरपुरातल्या मालकानं ध्यान केलं मारुतीरायाचं. हनुमंता तू चिरंजीव आहेस, मनातली मनात तू चिरंजीव आहेस, अमर आहेस. मी तर शक्य नाही आता ह्या मूर्खाच्या तावडीतून वाचणं, पण आमच्या अयोध्येला तू सांभाळ रे. सांभाळ आमच्या अयोध्येला.
तोंडातून असं पडणं आणि मारुतीराय पुढे उभे राहणं. काय म्हणले देवा, काय काम वाचत नाही आता, काय अवघड काम, कशाला ताण घेता तुम्ही, आम्ही येत ना. अरे तू काय करणार आहेस आता, मी जसं मारायलो तसं तू याला मारशील, याच्या अंगातून रक्त पडलं की दुसरं तयार होतंय, आणि याला नाही मारावं तर हे आपल्याला हाणतंय. बेजारीन मी याच्यात, तसा तू बी बेजार होणार आहेस. मी युद्ध करतो, कौरव करतो युद्ध. तू जितके मारशील, जितके थेंब पडतील तितके तयार होतील. अरे सगळ्या नगऱ्याचे आपण टाकतील, इतके ऐरावून मैरावून होतील. भगवंताला सांगितलं जरसं काळजी करू नका, हिम्मत धरून लढा, बाकीचं मी करतो. तर बाईच्या घरी गेले. देवावर कृपेचा वर्षावर करणारी व्यक्ती संत, तो मामावर कृपा करतील. काय सांगू आता, संताचे उपकार मी त्या दिवशी अभंग घेतला होता. आपल्यावर उपकार करतील, आपल्यावर कृपा करतील, आपल्यावर कृपा दृष्टी ठेवतील, नवल नाही, देवावर त्यांची दृष्टी. म्हणून रामाचे मंदिर कमी, इतके मारुती राहायचे. ज्या तुकोबारायची एवढी मोठी व्याप्ती, तरी पण ते तुकोबाराय यांना एकदा शरण आले. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता. तुकोबाराय सुद्धा शरण, सर्व संत शरण, सर्व संत. ज्ञानोबारायांनी तर त्यांना शंकर उपमा दिली. ध्वजस्तंभावरी वानरू, ते मूर्तिमंत शंकरू. काय किती मोठी शक्ती असेल कल्पना करा. त्या बाईकडे गेले आणि प्रणाम केला. कोण? हनुमंत आहे, राम भक्त मारुती. हो, भेट करून देशील का रे? मारुतीरायाने सांगितलं भेट करून देतो, पण राम वाचले तर देईन भेट करून. बाई हनुमंत इडे इतकं काय तुम्ही, आणि कोण मारीन रामाला? बाई तुझ्या रामाची अपेक्षा करायलीस, त्या रामाला तो कुंकूच मारायची शक्ती दिसायली. कुंकू भाषा ती गोड बघा ना, म्हणजे तू हेच मालक. नाही आमचे मालक नाही मारायचे. बाई कसे नाही मारायचे? युद्ध चालू आहे रामप्रभूचं तुझ्या मालकाचं, आणि बाण मारला आणि रक्ताचा थेंब पडला की तितक्या थेंबाईपासून पुन्हा तयार. काय काय प्रकार आहे, शक्ती काय असं काय तुझ्या प्रारब्धामध्ये? तुझं पातिव्रत्य असं कोण्या टोकाचं आहे? काही नाही मारुती राय. आई साहेब मागशील ते देतो, पण माझ्या मालकाला वाचव. मागशील ते देतो, पण माझ्या मालकाला वाचव. काय नाही म्हणले, मला एकच देऊन टाक, मी रामाला मरू देत नाही. राम माझ्या पलंगावर आले पाहिजे. मारुतीराय म्हणले हे तर अवघडच काम झालं, संन्याशाला लुगडं घ्यायला लावलं. अवघडच काम आहे का नाही? काय गरज आहे का त्याला फुकट कळण शेंडी वळवळ? मारुतीरायने विचार केला, हे काम आपल्याला सांगावंच कशाला आता? आणि कसं बोलतात ते? मर्यादा पुरुषोत्तम आहेत ना, एक पत्नीव्रत आहेत ना, ते कसं बोलवायचं? सगळं बांधून घेतलं. लय हुशार, सगळ्या खेळात शहाणा असणारा कोण व्यक्ती? न पडे कामा, कामची नाही तेथे रामागड्याची मनोनी लंके. ऐक खेळिया जाणून खेळी, खेळिया माझी हनुम्या शहाणा. सर असा एकही खेळ नाही. शूराचा खेळ जर पाहिला तर मारुतीराय सारखा शूर कोण नाही. शूर धीर जर बघितला तर साती सागराचं धैर्य कमी पडते. अपाम पतियाम निरायाम वायुर सुवेगे तते वच निशायाम दिनपती भयो व्याप्ती अपाम पतिम नैवम शुरत्वा. म्हणजे दिवसा भरती आली काय, रातच्या भरती आली काय, ही सुद्धा त्यांच्या धीरापुढं चिल्लर शुल्लक आहे. शुरही एक नंबरचा, धीरे म्हणजे शुराच्या खेळात एक नंबर शहाणा, धीराच्या खेळात एक नंबर शहाणा, खरं बोलण्याच्या स्थितीत एक नंबरचा शहाणा, मालकाचं काम करण्यात एक नंबरचा शहाणा, भजन करण्यात एक नंबरचा शहाणा. भजन इतकं केलं, भजन इतकं केलं, याच्या अंगावरचं पाणी दुसऱ्याच्या अंगावर पडलं तर त्याच्या हातानं दगड तरंगू लागले. तुका म्हणे नळा सागरी तारी येल्या शिळा. इतकं भजन. याच्या पलीकडचं भजन सांगू, याच्या सानिध्यातलं जे आहे ना भजन ऐकलं, ते माणूस, ते वानर इतके अधिकारी झाले, ते राक्षसाला भेटले, मुक्त केले राक्षसा. सामान्य भजन असेल ते. आमच्या कबीरदासानं भजन केलं, चट इंता इंता भजन केलं.
ती चटई इकली एक जणाला. ती चटई ज्याच्या घरी गेली शरदराव, ती चटईत भजन म्हणू लागली. आणि ते चटई घेणार हिंदूचा माणूस पण वागायला पाकिस्तानी. ते म्हणलं ही चटईचं भजन आपले पोरं शिकले तर सप्त्याला पट्या देतील, त्याच्यामुळे ही बाला आपल्या इथं नको. त्यानं ती बाला पंढरपूरला दिली. तर पंढरपुरात बी एक अशी हलकट अवलाद होती, त्यानं ती भजन म्हणणारी चटई 35 वर्ष पायपुसणं म्हणून वापरली. आणि 36व्या वर्षी ती चटई एका निष्ठावंत वारकऱ्याच्या घरी गेली. त्या वारकऱ्याचं नाव नामदेवराय आहे. हो. दसरा काढायला गेल्या बाई, दसरा काढायला वाळू घातले चंद्रभागेच्या वाळवंटात आणि सहज उशाल घेतलं. ते त्याच्या धाग्यातून भजन येऊ लागलं विनायक बाबा. तर गोनाबाईला जनाबाई म्हणल्या, माय यायनं काही नाही दिलं तरी हरकत आहे, पण आपल्याला पाय पुसणं द्यावं. तर गोनाबाई म्हणल्या, जना काय कामाचं, इकडे या ना. जवळ पलीला नामदेवरायच्या आईला काना लावलं तर ते राम राम म्हणत होतं. ठाई ठाई सेल्यावरती दिशे राम नाम ग. मग आपल्याला ही चटई पाहिजे. आणि त्या बाईल चटई मागितली होती, हाताने नाही दिली ऋषीबाई, पायाच्या बोटात धरली फेकली. नाही काय करायचं हे बोंदरू. आणि मग पंढरपुरातल्याला विचारलं, देवा मी गौरीला हात लावल्यावर गौरी विठ्ठल कथेत आता आडकथा आली म्हणून सांगाल, तिला आडकथा कशी म्हणता येईल, कथेचा बाप येऊन. हा म्हणले, देवा मी गौरीला हात लावल्या विठ्ठल विठ्ठल म्हणते, इथपर्यंत ठीक आहे. पण 36 वर्ष किती बाऱ्या हे वस्त्र धुतलंय, अजून बी याच्या धाग्यातलं राम राम धुतलं गेलं नाही. कोणी इनलंय. देवाच्या डोळ्याला पाणी आलं आणि सांगितलं, कबीराने इनलंय. काय वानू आता न पुरे वाणी. ज्यानं इनलेला शेला भजन करतो त्या साधूची किती ताकद असेल. आपण ज्या घोंगडी खाली भजन करतो ती घोंगडी पण कणायली तमाखून. हो, विठोबा रोखमाईचं भजन आलं की तोंडातला गरबा काढतो आणि घोंगडी खाली घालतो सोंबळ्या. याला चंद्रभागेत टाकून वरून जेसीबी घातली तरी याचा उद्धार होतो का हलकटाचा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल काय शक्ती. बाईन सांगितलं मरू देत नाही रामाला. काय करावं लागेल. काही नाही, इथं भुंगे येतं. त्या गुंफेतून जे भुंगे आलेत का त्या गुंफेला एक दगड लावून टाक, म्हणजे भुंग्याला मधात जाता येणार नाही आणि अमृत आणणार नाही. इतकं सांगितलं ना. पण हे बुद्धिमतान वरिष्ठ म्हणले, भुंगे काही बी कोरीत आहेत, भुंगे काही बी कोरीत आहेत. एखाद्या वेळेस जर दगडाच्या सांदीत कोरून मधात गेले तर पुन्हा आयऱ्या मायऱ्या जिता होईल. शेपटीनंच आणली. फडाफड 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 फडाफड. यायचा जो मुकदम होता का, त्या मुकदमाचे 3 पोरं, मुकदमच वाचला. तर मुकदम म्हणला, आमची जात वाचू दे ना. म्हणले, काम करावं लागेल. आणि बाईला सांगितलं होतं, बाई लक्षात ठेव, मी तुझ्या घरी राम आणतो, पण बाई मी संन्यासी माणूस आहे. उगं मागणं पुढं फुफुटा उडं कशाला आमचा उगा धिंगाणा करते बाई. मी आणतो, पण काही इग्न आलं तर इथं मालक, अरे काय इग्न येते म्हणे हनुमंता माया घरी, सामान्य ताकद आहे, येऊ शकत नाही इग्न. त्या भुंग्याचा मुकदमन त्याच्या 3 पोरायला सांगितलं, बेटे वाचू देतो, पण तिचा पलंग कोरा. आम्ही एकदा गोव्याला गेलतो, हाय गजमल दादा होते ना आमच्या संग. हो, गोव्यातला खेळो, माणूसच दिसत नाही, दारूची शिशी हातात नाही त्याच्या. हो, कपडे उली उलीच घालते. हो, काय असेल तर देव जाणे बाबा. बायाच्या हातात दारू, कोणाच्या हातात दारू, कपडे थोडे थोडे. मी कवाच इतक्या उघड्या बाया पाहिल्या नाही, म्हणूनच मग अपघात झालता त्याला पाहिलं. हो, मी गोव्याहून आल्यावरच गाडी पालती झाली. टकले अण्णा तुम्ही बी होते ना. हो, पण हे दोघं म्हातारे होते. यायला वाटलं असं हेवलंय लोकायला शिकी तू. हां, तो नव्हता ना ते समुद्र पाहायला झाला. आणि ते आम्हाला यजमान म्हणला समुद्र खास असतोय. आम्हाला वाटलं आपल्या बाकीच्या समुद्रावानी असं द्वारकेच्या. तिथं गेल्यावर दुसराच धिंगा ना. यायनं ताल धरला होता. हे विनोदात म्हणायला लागलं. परत तुम्ही बोलताना दोघायला पुन्हा. ते आम्ही तिकडे गेल्यावर आपल्याला बदाम दिल ते नाही का, ते काजू, टरकलाचे काजू असते ते. आम्हाला काय ते फुकट दिले नगक्षाल म्हणायचे. आणि ते टरकला सगट होते. आपल्याला वाटलं एकादशील खाऊ एकादशील खाऊ, पण एकादशील घरी नाही. आणि खा ते ठुले एका डब्यात. आणि 2-3 महिन्याला काढे तर काजू मधात नव्हते, नुसते टरकलच होते. कवाशी मुंग्यानं खाल्ली पतात नाही आणि टरकलच राहिले. जसं त्या काजूला वरून टरकल असतं का,
तसे नुसत्या पलंगाची ती टरकलत फुले मधातलं चट भुंग्यान खाल्ले. भुंगे चट मारले, तिकडं आहिरावून मारला. ताकद किती मोठी महाराज. देव काही काम करत असेल, कार्यापुरता आघात घेत असेल, पण एवढ्या मोठ्या टोकाला गेलेला, कामाला विस्तू लावलेला व्यक्ती पंढरपुरातल्या मालकासाठी किती मोठा आघात घेतो. सामान्य का तुकोबराय म्हणतात माई वाणी पुरत नाही. आणि मग प्रभू रामचंद्राला सांगितलं, देवा आता तुम्ही जिंकले, पण एक काम राहिले. काय? चंद्रसेनेच्या पलंगावर जायचं. काय बोलायले हनुमंत? सूर्यवंशातले जे वरी गेलेले बुजुर्ग आहेत ते अंगावर दगड टाकतील, थुंकतील, घाण टाकतील, सगळी नरकाला जातील. काय काम करायला लावायले मला तुम्ही? ऐका म्हणले देवा, त्याच्याशिवाय तुम्ही वाचत नव्हतात. माया अयोध्येतल्या माईचं कुंकू वाचण्यासाठी मी हे इतकं काम केलं. बरं म्हणजे सीतेचं कुंकू वाचण्यासाठी, सीताई साहेबाच्या कपाळावर कुंकू राहावा याच्याकरता मी शब्द दिलाय, तुम्हाला पलंगावर यावंच लागतंय. नाही म्हणले हनुमंता, आता मेलो तरी हरकत नाही, पण परस्त्रीच्या पलंगाला जाणार नाही. म्हणले काय नाही, नुसता पाय लावा. मी सांगितलेले, अडथळा आला की मालक वापस जाते. पतिव्रतेचा पलंग आहे तो, का म्हणे पतिव्रता, आणि तिची देवावरी सत्ता. मालकान मारुतीरायने सांगितलं, काळजी करू नका, मी तुम्हाला कसा फशील बरं. मला तुमच्या शोकोनी आवडतच नाही, रामागड्याची आवडी मोठी, मला काहीच आवडत नाही, तुम्हाला फसून कशा करता. चला म्हणलं. प्रभू पंढरपुरातल्या मालकानं प्रभू रामचंद्रान पलंगाला अंगठा लावला. स्वामीजी कडकड 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 पलंग मोडला. निघाले. बाईन सांगितलं, कपट केलंस, लक्षात घे, ज्या अंगठ्याने माझा पलंग मोडलास त्याच अंगठ्याला मार लागल्यावर पुढच्या अवतारात तू मरशील. ज्या अंगठ्यानं 7व्या अवतारात चंद्रसेनेचा पलंग मोडला त्याच अंगठ्याला जरा नावाच्या पारद्याने बाण मारला. भिल्ले विंधिले शारंग. जाऊ द्या, ते काय भानगड झाली असेल तर बघा, ते नंतरचा खेळ असेल. साधूची ताकद किती मोठी आपल्या मालकासाठी. बाईकडे पाठ केली, हळूहळू निघले, पळत गेली, शेपूट धरली शेपूट मागून. ताकद बाईची किती आहे, शेपूट धरायची हिंमत आहे कोणाची. हा, चांगल्याला मारलंय. ज्या शेपटीला लागलेल्या विस्त्यानं जगातल्या 1 नंबरच्या श्रीमंताच्या दाढीन मिशा जाळल्यात. सामान्य होती का ती शेपूट? आणि ती शेपूट एका बाईन धरा, पण ती बाई बी तशीच अधिकारी होती, धरली शेपूट. खोटं बोलतोस म्हण. रामप्रभूला पलंगावर हाणीन म्हणलास, त्याच्यामुळे मी स्वतःच्या कपाळावरचं कुंकू पुसलंय. लक्षात ठेव, ह्या शेपटीनं जो आगावपणा केलाय, ही शेपूट तुला राहणार नाही. रामेश्वरला बघा, मारुतीरायल शेपूट नाही. महाराज, ज्या मालकाचं अहोरात्र भजन करावा तो मालक जिवंत राहावा. इतकं कळालं ना. त्या मालकिनीच्या कपाळावर कुंकू राहावा याच्याकरता स्वतःची शेपूट तोडली, पण मालकाला इजा होऊ दिले नाही. एवढी मोठी या संतांची ताकद आहे. कायवानो आता न पुरे हिवान, कायवानो आता न पुरे हिवान, कायवानो आता न पुरे हिवान, कायवानो आता न पुरे हिवान. मस्तक चरणी ठेविलसे, मस्तक चरणी ठेविलसे, मस्तक चरणी ठेविलसे. कायवानो आता न पुरे हिवान, 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 मस्तक चरणी ठेविलसे, कायवानो आता न पुरे हिवान, मस्तक चरणी ठेविलसे, कायवानो आता न पुरे हिवान, कायवानो आता न पुरे हिवान, कायवानो आता न पुरे हिवान, मस्तक चरणी ठेविलसे, कायवानो आता न पुरे मस्तक चरणी ठेविलसे, कायवानो आता न पुरे हिवान, कायवानो आता न पुरे हिवान. किती मोठी ताकद संतांची. संतांच्या बाबतीत बोलत असताना तुकोबराय वाणीला विराम देतात. मस्तक चरणी ठेवी तसे. मला असं वाटतं या संतांच्या बाबतीत बोलण्यापेक्षा त्यांच्या पायावर डोकं ठेवावा. तुकोबराय म्हणतात मला हेच उचित वाटते. ताकद किती मोठी संतांची. राक्षसाच्या कुळात प्रल्हाद जन्माला आले, राक्षसाच्या कुळात. तो भजन करणार आहे, परमार्थिक वारकरी आहे, त्याच्याकरता अवतार घेतला. आणि त्रास देणाऱ्या बापाला स्वामीजी मारलं, हिरण्यकश्यपूला. पण ताकद भक्ताची किती मोठी बघा ना. काय वजन चलतंय.
म्हणले देवा नालायक का असं पण त्याच्या पोटी भक्त जन्माला आलाय, जरा याचा विचार करा ना. तुमचं भजन करणारा जन्माला आलाय आणि देवा हे कसं रूप घेतलं माहिती तुम्ही? डोकं शिवाचं आहे, शरीर माणसाचं आहे, हात अस्वलाचे आहेत. असं किती ज्ञानवादी एकत्रित आल्यावर प्रसाद बुवा असं रूप तयार करता येईल? होईल का एखाद्या बाईला असं पोरग? जगातले सगळे डॉक्टर एका जागेवर जरी झाले तर असं होऊ शकतं का पोरग? नाही. मग देवा हे तुम्ही असं कशासाठी केलं इतकं नाटक? तुम्हा भजन करणाऱ्याला त्रास देणारा मारण्यासाठी. देवा इतका भजन करण्याचा अधिकार मोठा आहे भजन करणाऱ्याचा. हो, मग भजन करणाऱ्यासाठी जर इतके रूप घेतोस तू, मग भजन करणाऱ्याचं जरा ऐक जाईन. घेतलं बांधून काय ऐकायचं? मग ज्या भजन करणाऱ्यासाठी नरसिंह झालास, इतकी प्रल्हादाची ताकद मोठी आहे. मग एवढा ताकदवान आणि श्रद्धावान, भक्तिवान, पुण्यवान, पावन असा प्रल्हाद ज्यानं जन्माला घातलाय, तेव्हा असुदीन बाप हलकट, पण करणं त्याचा उद्धार, करणं त्याचा उद्धार. जगाच्या मालकानं सांगितलं काय हरकत नाही, केला हिरण्यकश्यपूचा उद्धार. इतक्या नाही तुकोबराय म्हणत नाहीत माझी वाणी पुरत नाही. पुढचा प्रसंग पान कसा आहे? प्रल्हादानं सांगितलं देवा तुम्ही माणसं लोक राक्षसाला विचारितच नाहीत, आम्ही किती भक्ती करतो बरं, पण काय माझ्यासाठी नरसिंह झालास, मी सांगितल्यावर माझ्या बाबाचा उद्धार केलास, सगळं केलं, पण आमच्याशी काही नातो काय? प्रल्हादा राहाला घोंगडी दिली बसायला, तो लगे कब्जाच केला हो सगळा. हा लादणी पोस्तूर केलास माग, आता देतो आम्हाला घराच्या बाहेर काढून. नाही म्हणे देवा भजन करणारे तुम्हाला आवडतेत ना, मग आमच्यासाठी पाहन काहीतरी. महाराज याच कुळामध्ये बाणासूर, बाणासुराला बळीन, बळीला उषा, हा उषाची मैत्रीण चित्ररेखा आणि उषा अनिरुद्धाची पत्नी राक्षसाच्या कुळात नातं जोडीलं पंढरपुरातल्या मालकानं. राक्षसाच्या कुळातली सून करून घेतली. राक्षसाच्या ताकद कोणाची आहे? फक्त भजन करणाऱ्या लोकांची. कायवानो आता न पुरे हेवानी, कायवानो आता न पुरे हेवानी, कायवानो आता न पुरे हेवानी, कायवानो आता न पुरे हेवानी. मस्तकाचरणे ठेवित, मस्तक चरण ठेवित, मस्तक चरणी ठेवित. कायवानो आता न पुरे हेवानी, कायवानो आता न पुरे हेवानी, कायवानो आता न पुरे हेवानी, कायवानो आता न पुरे हेवानी. मस्तकाचरणे ठेवितासे, मस्तकाचरणे ठेवितासे. कायवानो आता न पुरे हेवानी, कायवानो आता न पुरे हेवानी. मस्तकाचरणे ठेवितासे, मस्तकाचरणे ठेवितासे. कायवानो आता न पुरे हेवानी, कायवानो आता न पुरे हेवानी. काय शक्ती या लोकांची. कुठलेही साधू विनायक बाबा उचला, कुठलाही साधू उचला, त्या साधूची एवढी मोठी व्याप्ती, एवढी मोठी व्याप्ती. एका साधून भजन केल्यावर 16 योजनापर्यंत सरपण मुंगस भांडणं खेळत नव्हते. 16 योजन जमीन, 3 कोसाचा 3 किलोमीटरचा 1 कोस आणि 4 कोसाचा 1 योजन, म्हणजे 12 किलोमीटरचा 1 योजन. तर 12 गुणिले 16 एवढा जमिनीचा व्यास. तितक्या व्यासात वाघ हरणाल धरीत नाही, लांडग शेळील धरीत नाही. एका साधून भजन केलं, जमीन निर्वैर केली, भूमी निर्वैर करायची ताकद. काय वानो आता न पुरे हिवानी. या भारतात एकमेव असा राजा झाला, त्या राजाचं नाव होतं भरत. त्या भरतासारखं ऐश्वर्य जगात एकाही राजानं भोगलं नाही, एकाही राजानं नाही. आणि त्याच्यासारखा त्यागही कोणाचा नाही. एक ओळी होती उत्तरेश्वर बुवा. जेने दिगमंडळ जिंकिले, जेने दिगमंडळ जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, समुद्र वलयांकित राज्य केले. नाना भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. नाना भोग भोगिले, जे नाही देखिले. नाना भोग दिगमंडळ जिंकिले. पोर 4
धर्मानुरागी चतुरास्थितायां भार्या पुनितो भयंती व्यापी वृषभशोतितयतं पितायां कला संग भव सकल सुधाना जाश्वपरायति भासमित्यो वृष्णिरोर्भयजायतींती संगा. एवढी मोठी ताकद भरताची. आई लेकरावर जितकं प्रेम करते असं प्रेम. एक शेवटचा 2 मिनिटात 1 वाजले मला लांब जायचं ना आता. एवढा मोठा भरत हा राजा. दिग्मंडळ जिंकायची ताकद ऋषभांचे 100 पुत्र त्याच्यापैकी 1 9 नारायण झाले 9 विरक्त हा 19वा आणि 81 स्थिती प्रज्ञ भयव्याप्तीत केले अशी पुत्र. आणि त्या राजाने त्याग केला. त्याग त्याच्यासारखं ऐश्वर्य कोणीच नाही भोगलं. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियाला. हे कपडे इतके सोपे आहेत का? हे कपडे नाटकात घातल्यावर पण बेइज्जती होती. हा याला जपावत लागतं या कपड्याला. हे कपडे म्हणजे प्रत्यक्ष इस्तूच अंगाव. आमच्या इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ललित असते आणि ललितात रामायणाचे पार्ट केले आणि 113 किलो वजनाचा माणूस मारुती केला. त्याच्या बायकोला लाल साडी होती जुनी, अर्धी फाडीन लंगुटी केली ना अर्धीची शेपूट केली. रंगात नाटक आलं. काय लाल झरद रंगुटी म्हणले संन्याशीवानीत मारुती दिसायला. आणि मी म्हणलं मारुती संन्याशीचा असतो ना काय दिसायला. सगळ्या नाटकात मारुतीलाच पाहू लागले लोक. सीताला पाहिलं नाही, रामाला पाहिलं नाही, मारुतीलाच पाहू लागले. नाटक रंगात आलं. पोरग पळत आलं. कानात म्हणलं बाबा मला दुसरा भाऊ झालाय. आईला परभणीत नेले पण सिजर झाले. घेतली मारुतीची शेपूट उपसून. मारुत्या लगेच पैसे घेऊन 50,000 घेऊन दवाखान्यात. मारुतराव तुम्ही नाही हे जवळच तो अंगावर पडायचा. हे कपडे नाटकात पण जमत नाहीत. पैलवानजी इतकं कपडे रक्तांबरो धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र. हा या कपड्यावर विश्वास आहे. हो या कपड्यावर विश्वास आहे. बाळू महाराजानं तिला इतकी जरी चूक नाही केली आणि ह्यो कारभार सांभाळला तरी कोणाच्या तरी पोटात डबा उठला. पण या कपड्यावर कोणाच्याच पोटात डब्बा उठत नाही. या कपड्यात ती ताकद आहे. म्हणून मला असं वाटतं जेवढे अधिकारी संस्थान आहेत तिथे याच कपड्यावाले लोक बसले पाहिजे. मी आलो त्या दिवशी गाई द्याल त्या कोणीतरी गिर गाई द्याल त्या. आपण येल्यावर नेऊ एखादी. हे युट्यूबर लोकांना ऐकल्यावर सुजा लोक म्हणजे चालू आहे बाळ आपण पाळू प्रसाद बाजारचं थांबा. ऐक नाही शिवाजी भाऊ ठरलंय तसं पाळू. मारुती राहीनं ताकद द्यावा बाळूला गाई पाळायची. आता याचं काय ताण नाही राहिलं. ते काय नाही का माणसानं देवाण दिल्यावर तेव्हा आमची इथे एक म्हातारी वाटीभर तुपात चपात्या चुरून खात होती आणि तिला म्हणलं जीजी काय खाल्लं. कालचे कुटके खाल्ले. म्हशीला जीव गेल्याचंच निमित्त झालं. जाग्यात 9 म्हशी मेल्या. म्हशीत मेल्या. देव म्हणलं तूप खाती. मी कशाला म्हणून मग वाजलं आहे का नाही. चांगलं चालेल सोन्याहून पिऊ करू आपण हळूहळू काय ताण नाही. पण त्या दिवशी 12-13 गाई गिर गाई आणून पाठवल्या. आनंदाचे काय सांगू लागलं ते भरताचं चरित्र. हो फौज फाटा घेऊन गेलं ना. फौज फाटा घेऊन काय वान वाता न पुरे वाण. लय महाराज भेटले स्वामीजी. ते म्हणला याला नाही मी गुरु करीत. दिग्मंडळ जिंकलेला माणूस ते कोणाला गुरु करतोय. पाणी पिना छान केन गुरु करणं पछान के. काही लोकांना वाटतं खपक्या गाडीत आल्यावर महाराज लय भारीचा. अरे या खपक्या गाड्या चोट्याला दिवसायला येतात. उलट्या चांगल्यापेक्षा चोरायला जास्त येतात. विठाला 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 विठाला. पैलवानची गाड्या घोड्यावर काय नसते. आम्हाला जवळ नावाचं गाव जवळ आहे आणि तिथं तमाशे येत होते माझ्या लहानपणी. जीवाजी बुवाचं जवळ. आता बी येतात का नाही काय माहित नाही. तेव्हा पाहिले नाही. तेव्हा मेळ नव्हता पाहायचा. तिकीट होतं ना त्याला. आणि आता सगळं आहे तर तुम्ही पाया पडायचे नाही. सगळं कुतलं ते. आता वाघ आहे पण पिंजऱ्यातला आहे नाही का. बरोबर त्या हो पिंजरा तोडल्यावर लोक कोणी गोळ्या घालतील. आता नियम पाळावं लागतील ना का नाही. नाही नाही काय काय आहे तो नालाय का. बरं बरं
बरं झालं तुम्हालाच अध्यक्ष करू ती मोडायचा. ते मग लाईन गेली सरी जत्रा अंधारात, पण तमाशाची लाईटच बंद नाही. मी आमच्या इथे त्या नितीनला म्हणलं अरे यायचं कसं चालू आहे. ते म्हणला त्याची लाईन घरचीच असते. 16 लाखाचं जनरेटर आणि जनरेटर झाला 24 लाखाचा ट्रक. सांगा बरं आपल्या जालना आणि परभणी जिल्ह्यात 16 लाखाचं जनरेटर कोणाला आहे? घेऊ शकतं भाऊ. आणि ते जनरेटर ह्या रानातली त्या रानात आला 24 लाखाचा ट्रक. हा असं असू शकतं का? आणि मग ते पण मोठे म्हणत असते गाडीत कोण काय कोण्या गाडीत आहे काय विषय. एकदा आम्ही तिरुपतीला गेलो विमानात बसून. आमचा मित्र म्हणला मोह पांगच फिटला बापा. आपण विमानातून बसलो पण मी आणलं मोह लय पापूत आलं. कमी कपडेवाली बाई पाणी द्यायला आम्हाला. लय कपडे उलीशे. मी आणलं विमानात काऊन कपडे कमी घालीत असते तिथं का गरमायलो का काय. ते म्हणला मुकाट्या बस बाळू तू शिकला कमी आहेस काही बोलशील तू पुत्रीत आणि म्हणलं मी कशाला बोलू बाबा काही. पण पाहणं आगाऊच काम आहे का नाही. काय सांगू लागलो बरं. हा जेने दिग्मंडळ जिंकले ते कोणाला गुरु कर्तव्य. पाणी पिना छान केन गुरु करना पछान के. ज्याचं आचरण गोड आहे ते गुरु असा. ते पायी जरी असलं तरी हरकत नाही. त्याला संस्थान नसलं तरी हरकत नाही. किती मोठं संस्थान असलं तरी हरकत नाही. आचरण गोड आहे त्या संन्याशाला गुरु करायचं, त्या महात्म्याला गुरु करायचं, त्या महाराजाला गुरु करायचं. गेले तिथं फौज फाटा लावला. काय वानू आता न पुरे वाणी. तिथं गाई हरणं वाघ शिंह लांडगे कोले सर्प मुंगस एकाच जागेवर. फुलं तोडणाऱ्या पोराला विचारलं यायला एखादं शेतकरी सरपायला आज उंदरं खात नाहीत. लांडग्याला एकादशी का शेळी धरीत नाहीत. ते म्हणलं आमच्या महाराजाची ताकद आहे. ह्या भूमीत आले की ते एकूण एकाला डसत नाहीत. ते साधू केले. दृष्टांत संपला. ज्या राजाने या देशावर राज्य केलं त्या देशाला त्या राजाचं नाव पडलं. म्हणून तो भारत देश म्हणतात. भरताग्रो सर्वस्थिता अधिष्ठितम लोकत्रयो यत्खंडेन जांबुदीपे शुभलम कौचदीपानाम पल्वंगतिपे सर्वस्थिता अधिष्ठम सप्तायम अपांपतिस्तर्वस्निरा यच्चायते भरताग्रो देशायाम भारतेषु. म्हणून भारत देश नाव पडे या देशाला. आणि त्या राजाला सद्गुरू सापडे ज्या साधूच्या सानिध्यात गेलेलं शुंभ सुद्धा हरणाला धरीत नाही. काय ताकद असेल त्या साधू.